Good morning, students. Good morning. Good morning. How are teacher. you? Fine. Fine. Okay. आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत. मागील पाठात आपण मराठीचे आकाराचे शब्द पाहिले होते. त्या आकाराच्या शब्दाचीच आता आपण सुट्टीनंतर पुन्हा एकदा रिव्हिजन घेणार आहोत. आकाराचे शब्द म्हणजे काय की अ हा स्वर आणि कोणतेही व्यंजन मिळून जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याला आपण आकाराचे शब्द म्हणतो. तर याच आकाराच्या शब्दांची आपण पुन्हा एकदा उजळणी म्हणजेच रिव्हिजन घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे मराठी आणि घटक आहे आकाराचे शब्द. आकाराच्या शब्दांमध्ये आपण 2 अक्षरी शब्द, 3 अक्षरी शब्द व 4 अक्षरी शब्द अशा प्रकारचे शब्द शिकलेलो आहोत. आज आपण त्याची रिव्हिजन घेऊया. प्रथम आहे आकाराचे 2 अक्षरी शब्द. तुम्हाला स्क्रीनवरती 2 चित्र दिसतायत. वरती कशाचं चित्र आहे रे? रथ आणि वड. बरोबर. रथ आणि खालचं चित्र आहे ते वड, म्हणजेच र आणि थ एकत्र येऊन रथ हा शब्द बनला आहे. रथ तसेच वड हे काय आहेत? आकाराचे 2 अक्षरी शब्द. आता वरचं चित्र कोणतं आहे? घर आणि ढग. बरोबर. घर आणि ढग. त्यानंतर कोणतं चित्र दिसतंय? कोणता शब्द आहे? नळ. नळ आणि कप. बरोबर. नळ आणि खालचं चित्र आहे ते कप. त्यानंतर कोणतं आहे? बस. बस. बस आणि नथ. बस. व्हेरी गुड. बस आणि नथ. नथ. आता आहेत आकाराचे 3 अक्षरी शब्द. पहिलं चित्र आहे ते फणस. गवत. बरोबर. फणस आणि खालचं चित्र आहे गवत. बरोबर. गवत. म्हणजेच फणस, गवत हे कसे शब्द आहेत? आकाराचे 3 अक्षरी शब्द आहेत. त्यानंतर आता चित्र कोणतं दिसतंय वरती तुम्हाला? कमळ आणि बदक. बरोबर. कमळ आणि खालचं चित्र आहे ते बदक. त्यानंतर आता पुढचा आहे तो शब्द कलश आणि मगर. कलश. मगर. बरोबर. वरचं आहे चित्र ते कलश आणि खालचं मगर. म्हणजेच कलश, मगर हे आकाराचे 3 अक्षरी शब्द आहेत. 3 म्हणजेच काय? म, ग, र हे 3 व्यंजन एकत्र आलेले आहेत ना, म्हणून मग ते 3 अक्षरी. ओके. आता पुढचा वजन. बरोबर. वजन. आणि वजनच्या खाली कशाचं चित्र आहे? कोणतं अक्षर येईल? उखळ. वजन आणि बरोबर. बरोबर. वजन आणि उखळ. आता आकाराचे 4 अक्षरी शब्द. हे चित्रात तुम्हाला ते 2 मुलं काय करताना दिसतायत रे? एक्सरसाइज. बरोबर. एक्सरसाइजलाच आपण मराठीत काय म्हणतो? कसरत. कसरत. बरोबर. कसरत.
हा कसरत हा अकाराचा 4 अक्षरी शब्द आहे. आणि कसरत खाली कशाचं चित्र आहे? अननस. बरोबर, अननस. अननस. अननस नंतर आता जे चित्र दिसतंय ते कशाचं आहे रे? सरबत. सरबत. बरोबर, सरबत. आणि खालचं चित्र कशाचं आहे? करवत. 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 बरोबर, करवत. बरोबर. तुम्हाला स्क्रीनवरती कोणतं व्यंजन दिसतंय? क. क. बरोबर. तर आता आपण या क पासून सुरू होणारे आकाराचे काही शब्द पाहूयात. ओके. ओके. कोणता आहे पहिला शब्द? कमळ. बरोबर, कमळ. नंतर कदम. 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 बरोबर, कदम. कदर. 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 व्हेरी गुड, कदर. कडक. बरोबर, कडक. त्यानंतर आता काय आहे? कोणतं ख. व्यंजन आहे? ख. बरोबर, ख. आता ख पासून सुरू होणारा शब्द. ख. खरा. ख. खडक. खडक. बरोबर, खडक. खबर. खबर. बरोबर, खबर. खरवस. 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 बरोबर, खरवस. खटक. खटक. ठका. हो, खटक. ओके. आता पुढचं व्यंजन कोणतं आहे? ग. व्हेरी गुड, ग. ग पासून सुरू होणारा अकारी शब्द कोणता? गवत. गवत. बरोबर, गवत. नंतर गरम. 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 व्हेरी गरम. गुड, गरम. गगन. पुढचा शब्द गरगर. गगन. 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 ओके. पुढं गजर. गजर. व्हेरी गुड, गजर. गजर नंतर कोणतं व्यंजन आहे? छ. व्हेरी गुड, छ. छ पासून सुरू होणारा शब्द कोणता आहे? छम. छम. व्हेरी गुड, छम छम. छत. 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 बरोबर, छत. पुढचा शब्द छन. छन. छन छन. व्हेरी गुड, छान छान. छन. छन. बरोबर, छान. ओके. पुढचं व्यंजन आहे ज. ज. बरोबर, ज. मग आता ज पासून सुरू होणारा अकारी अक्षर कोणता आहे? जखम. 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 बरोबर, जखम.
नंतर पुढे जतन. बरोबर, जतन. जवस. व्हेरी गुड, जवस. नंतर जलद. बरोबर, जलद. त्याच्यानंतर आता पुढचं कोणतं व्यंजन आहे? झ. ओके, झ पासून सुरू होणारा आकारी शब्द झटक. झटक. ओके, नंतर झडप. बरोबर, झडप. झलक. बरोबर, झलक. झटपट. बरोबर, झटपट. झटपट. पुढचं व्यंजन आहे ते व्हेरी गुड, ट. ट पासून सुरू होणारा पहिला आकारी शब्द आहे टप टप. टप टप. व्हेरी गुड, टप टप. थर. पुढचा तर. तर. बरोबर, टर टर. त्याच्या पुढचा शब्द आहे व्हेरी गुड, टमटम. टरकन. व्हेरी गुड, टरकन. आता पुढचं व्यंजन ठ. ठ पासून सुरू होणारा आकारी शब्द आहे ठक. ठक ठक. व्हेरी गुड, ठक ठक. ठक ठक. ठळक. 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 बरोबर, ठळक. पुढे ठणठण. 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 व्हेरी गुड, ठणठण. ठणक. बरोबर, नक. ठणक. आता व्यंजन आहे ते व्हेरी गुड. ड पासून सुरू होणारा आकारी शब्द आहे व्हेरी गुड, डमडम. डझन. डझन. डगमग. डगमग. बरोबर, डगमग. डगर. 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 ओके, तुम्हाला आपण जे आता शब्द पाहिले ते वाचता आले म्हणजे तुम्हाला आकारी शब्द अजून आठवतात, तुम्ही विसरलेले नाहीयेत, हो ना? हो. मी आता तुम्हाला काही चार्ट वरती शब्द दाखवते, कार्ड वरती, ते मला वाचून दाखवा, ठीक आहे? ओके. हा कोणता शब्द आहे? अलद.
अलद अलद व्हेरी गुड. जलद बरोबर. जलद. जलद हा कोणता शब्द आहे? टीचर I can't see your screen. दिसतंय? नाही दिसत टीचर, तुमचा नेटवर्क लो आहे त्यामुळे होते. सर आता दिसतंय? हा दिसतंय टीचर. हा ठीक आहे. अमर अमर बरोबर. अमर अमर. अमर अमर व्हेरी गुड. अमर. अमर नंतर आता हा कोणता शब्द आहे? टप 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 व्हेरी गुड. टप टप. आता हा कोणता आहे? ठन ठ गन व्हेरी गुड. धन. घन हा रथ 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 बरोबर. रथ. रथ आता हा कोणता शब्द आहे? डमडम 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 बरोबर. डमडम. हा गवत 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 बरोबर. गवत. हा काय आहे? गरम गरम बरोबर. गरम. ओके. हा कोणता शब्द? फणस फणस बरोबर. फणस. हा कोणता शब्द आहे? मनगट मनगट बरोबर. मनगट. हा कोणता शब्द आहे आता? खडक खडक बरोबर. खडक बरोबर. खडक खडक ओके. आता हा कोणता शब्द आहे? मन व्हेरी गुड. मन. आणि आता लास्ट हा कोणता शब्द आहे? सरबत 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 बरोबर. म्हणजे तुम्हाला आता आकाराचे शब्द व्यवस्थित वाचता येतात. मग त्या शब्दांवरती ना थोडीशी रिव्हिजन म्हणून प्रश्न पाहूयात. तुम्हाला व्यंजन दिसतायत आणि ब गटात त्या व्यंजनापासून सुरू होणारी आकारी शब्दांची नावं आहेत. पहिलं व्यंजन आहे आपलं क. तर ब गटात क पासून सुरू होणारा अक्षर कोणता आहे रे? क पासून सुरू होणारा आकारी शब्द. तिसऱ्या नंबरला कमळ. कमळ तिसऱ्या नंबरला
तिसऱ्या नंबरला, बरोबर. त्यानंतर आहे ब. ब पासून सुरू होणारा अक्षर शब्द कोणता आहे? पहिल्या नंबरला. बरोबर, पहिल्या नंबरला बदक. ब नंतर पुढचं व्यंजन आहे ते म. म पासून सुरू होणारा अकारी शब्द कोणता आहे? मगर. मगर. तो व्हेरी गुड, मगर. लास्टच्या दुसऱ्या नंबरला आहे. व्हेरी गुड, लास्ट वरून 2 नंबर. नंतर पुढचा आहे तो ग. ग पासून सुरू होणारा अकारी शब्द कोणता आहे? लास्ट नंबरला गवत. गवत. व्हेरी गुड, लास्ट नंबरला गवत. ओके. त्यानंतर आहे च. च पासून सुरू होणारा टपटप. चौथ्या नंबरला. च वरती आधी च व्यंजन आहे. च पासून सुरू होणारा शब्द कोणता आहे? व्हेरी गुड, 2 नंबरला. चमक. कोणत्या किती नंबरला आहे? दुसऱ्या नंबरला. बरोबर, चमक. व्हेरी गुड, बरोबर. ओके. लास्ट आहे ट. आता ट पासून सुरू होणारा शब्द कोणता आहे? टपटप. टमटम. कोणता आहे? नीट वाचा. टप टप. कोणता? टपटप. टपटप. व्हेरी गुड, टप टप. ओके. पुढे आहे तो फ. आता फ पासून सुरू होणारा शब्द कोणता आहे? फणस. फणस नंबरला. तिसऱ्या नंबरला. व्हेरी गुड, फणस तिसऱ्या नंबरला. त्यानंतर आहे छ. आता छ पासून सुरू होणारा अकारी शब्द कोणता आहे? छमछम. चौथ्या नंबरला. चौथ्या नंबरला. व्हेरी गुड, छम छम चौथ्या नंबरला. नंतर आहे ड. ड पासून सुरू होणारा शब्द कोणता आहे? डमडम. दुसऱ्या नंबरला. दुसऱ्या नंबरला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, डमडम. नंतर आहे ठ. ठ पासून सुरू होणारा शब्द कोणता आहे? ठणठण. ठणठण. लास्ट नंबरला. व्हेरी गुड, ठणठण. ओके. नंतर आहे झ. झ पासून सुरू होणारा शब्द? पहिल्या नंबरला. झलक. झलक पहिल्या नंबरला. व्हेरी गुड, झलक फर्स्ट नंबर. ओके. त्यानंतर आता तुम्हाला सेम शब्दांच्या जोड्या लावायच्यात. अ गटात जे शब्द आहेत ते ब गटात पण आहेत. त्या शब्दांच्या जोड्या लावायच्यात. पहिला शब्द आहे वड. बी गटात वड शब्द कुठे आहे? तिसऱ्या नंबरला. व्हेरी गुड. ओके. पुढचा शब्द आहे घर. घर. चौथ्या नंबरला. चौथ्या नंबरला. व्हेरी गुड, चौथ्या नंबरला. पुढे आहे गवत. दुसऱ्या नंबरला. दुसऱ्या नंबरला. व्हेरी गुड, दुसऱ्या नंबरला. नंतर आहे कमळ. पाचव्या नंबरला. व्हेरी गुड, लास्ट. आणि पुढे आहे मगर. पहिल्या नंबरला. बरोबर, पहिल्या नंबरला. त्यानंतर पुढचा शब्द आहे टपटप. तिसऱ्या नंबरला. तिसऱ्या नंबरला. व्हेरी गुड, तिसऱ्या नंबरला. नंतर आहे छमछम. चौथ्या नंबरला. चौथ्या नंबरला. व्हेरी गुड, चौथ्या नंबरला. पुढे आहे डमडम. डमडम. दुसऱ्या नंबरला. दुसऱ्या नंबरला. बरोबर, दुसऱ्या नंबरला. नंतर आहे ठकठक. लास्ट नंबर. लास्ट नंबर. व्हेरी गुड, लास्ट नंबर, ठकठक. नंतर आहे छन छन. पहिला नंबर. पहिल्या नंबरला. व्हेरी गुड, पहिल्या नंबरला. पहिल्या नंबरला. बरोबर. ओके. आता रिकाम्या जागा भरा. तुम्हाला कंसात जे शब्द दिलेत ना ते शब्द रिकाम्या बॉक्स मध्ये टाकायचा आणि एक आकारी शब्द तयार होतो. कोणता टाकता येईल पहिला? क नंतर बरोबर मग शब्द कोणता तयार होतो? कमळ. कमळ. व्हेरी गुड, कमळ. बरोबर.
त्यानंतर र आणि रिकामी जागा. आता तिथे कोणत्याही रिकाम्या जागेवर शब्द टाकता येईल? रथ. रथ. Very good. रथ. बरोबर, रथ. आता त्यानंतर न आणि रिकामी जागा आहे, तिथे कोणता अर्थपूर्ण शब्द बसेल? न. बरोबर, न. मग कोणता शब्द तयार होतो? अननस. व्हेरी गुड, अननस. नंतर आहे ग व आणि रिकामी जागा, कोणता शब्द बसेल? ओके, मग शब्द कोणता तयार झाला आता? गवत. व्हेरी गुड. पुढे आहे आता फ, रिकामी जागा आणि स, कोणतं व्यंजन बसेल? व्हेरी गुड, न. फणस. नंतर व आणि व नंतर रिकामी जागा आहे, तिथे कोणता व्यंजन बसेल? बरोबर, वड. वड. आता आहे स, स नंतर रिकामी जागा आहे आणि ब त, कोणतं व्यंजन बसेल म्हणजे अर्थपूर्ण अकारी शब्द तयार होईल? प आणि र आहे, मग कोणतं बसेल? सरबत. बरोबर, बरोबर, सरबत. व्हेरी गुड. त्यानंतर आहे म, ग आणि रिकामी जागा, कोणतं व्यंजन बसेल? व्हेरी गुड, र. मगर. ओके. तुम्हाला आकारी शब्द आठवतात आणि आकारी शब्दांचे प्रश्नोत्तरही सोडवता येतात, हो ना? हो. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. पुढचा नवीन पाठ पुढच्या लेक्चरला शिकूयात. तोपर्यंत बाय. बाय टीचर. बाय टीचर.